नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. पेपरला हेच प्रश्न विचारले जातील का किंवा बोर्डाच्या परीक्षेत हाच पेपर येईल का असा बऱ्याच वेळा मला कमेंट सेक्शनमध्ये प्रश्न विचारला जातो. पण बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यापेक्षा आपण पेपर कमी वेळात कशा पद्धतीने सोडवायचा असतो, बोर्डाला उत्तरपत्रिका कशी अपेक्षित असते, टॉपमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची तसेच बोर्डाची उत्तरपत्रिका लिहिण्याची कशी पद्धत असते, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीचा 27 फेब्रुवारी 2026 रोजी होणारा पेपर जर तुम्ही असा सोडवला तर तुमचा इंग्रजी या विषयात नक्कीच स्कोर हा चांगला होणार आहे. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, तुमचा इंग्लिश या विषयाचा पेपर 80 मार्क्सचा असणार आहे आणि ज्यासाठी तुम्हाला 3 तास वेळ हा देण्यात येतो. तर सर्वप्रथम पहा, सेक्शन 1 जो असणार आहे तो तुमचा एकूण 10 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये पहा क्वेश्चन नंबर 1A जो असणार आहे तो तुमचा 8 मार्क्ससाठी असणार आहे. तर पहिली जी कृती 2 मार्क्ससाठी असणार आहे ती पहा, कंप्लीट द वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. तुम्हाला जस्ट तिथं वर्ड जो आहे तो कंप्लीट करायचा आहे बाय युजिंग करेक्ट लेटर्स, ज्यासाठी 2 मार्क्स असणार आहेत. त्यानंतर सेकंड जो असणार आहे तो पहा, अल्फाबेटिकल ऑर्डर्समध्ये तुम्हाला काय करायचे आहेत तर ते वर्ड्स हे अरेंज करायचे आहेत, ज्यासाठी तुम्हाला 2 मार्क्स असणार आहेत. तिसरा जो असणार आहे तो पंक्च्युएशन मार्क्सचा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 2 सेंटेन्स देतील आणि त्या सेंटेन्समध्ये करेक्ट पंक्च्युएशन मार्क्सचा वापर करून तुम्हाला ते सेंटेन्स परत उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं आहे आणि ज्यासाठी तुम्हाला 2 मार्क्स हे असणार आहेत. प्रत्येक सेंटेन्सला 1 मार्क्स असे 2 मार्क्ससाठी हा पंक्च्युएशन मार्क्सचा क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर पहा, चौथा जो असणार आहे तो तुम्हाला काय करायचं तर एखादा वर्ड देतील आणि त्यापासून ॲटलिस्ट 4 to 3 मिनिमम आपल्याला वर्ड्स न्यू तयार करायचे आहेत बाय युजिंग द लेटर्स ऑफ द वर्ड. तर इथं बेंच मार्क दिलेला आहे, त्यापासून पहा जो वर्ड्स तयार केलेले आहेत जे मिनिंगफुल आहेत, नियर, मेक, ब्रेक आणि बीच. त्यानंतर पहा, पाचवा जो प्रश्न आहे तो देखील 2 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला कंप्लीट द वे बाय युजिंग ॲडजेक्टिव्ज ऑफ द गिवन नाउन. तर स्कूल हे नाउन दिलेलं आहे आणि त्याला आपल्याला ॲडजेक्टिव्ज द्यायचे आहेत. तर इथं काय लिहिलेलं आहे पहा, ब्युटिफुल, स्पेशियस, डिसिप्लिन आणि काय एक्सलंट. अशा प्रकारे तुम्ही हे कंप्लीट करू शकता. इथे तुम्ही आणखीन तुम्हाला स्क्वेअर्स जर वाढवायचे असतील तर तुम्ही तिथे वाढवून लिहू शकता. हे देखील 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर पहा, 6वा जो असणार आहे तो वर्ड चेनचा असणार आहे आणि यामध्ये मला बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो की जर तुम्हाला स्पेसिफिकली नाउनचीच वर्ड चेन तयार करा असं जर क्वेश्चनमध्ये मेन्शन असेल तर तुम्ही करायचं आहे. जर मेन्शन काही नसेल किंवा ॲडजेक्टिव्हची करा, व्हर्बची करा, असं जर मेन्शन असेल तरच ती वर्डचे तुम्हाला करायचे आहे. जर नसेल मेन्शन तर तुम्ही तिथे नाउन, ॲडजेक्टिव्हज काही वापरू शकता जे मिनिंगफुल वर्ड्स असायला पाहिजेत. त्यासाठी तुम्हाला 2 मार्क्स हे असणार आहेत. तर यापैकी 6 कृतीपैकी तुम्हाला कोणत्याही 4 कृती या क्वेश्चन नंबर 1A मध्ये सोडवायच्या आहेत आणि ज्यासाठी किती 8 मार्क्स हे असणार आहेत. तुम्हाला जी कृती सोपी वाटेल ते तुम्ही इथे सोडवू शकता. आणि हा पूर्ण जो सेक्शन 1 असणार आहे तो लँग्वेज स्टडीवरती बेस्ड असणार आहे. त्यानंतर पहा, क्वेश्चन नंबर 1B जो असणार आहे तो 2 मार्क्ससाठी असणार आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर पहिला जो प्रश्न असणार आहे त्यामध्ये एखादी फ्रेज येतील आणि त्याचं एखाद्या सेंटेन्समध्ये वापर करून तेच मिनिंगफुल सेंटेन्स तयार करा असा सोपा प्रश्न असणार आहे. तर इथे पहा काय वापरलेलं आहे ते टू टू लुक आफ्टर. तर ही जी फ्रेज आहे त्याचं काय केलेलं आहे तर सेंटेन्समध्ये काय रूपांतर केलेलं आहे पहा, हू इज गोइंग टू लुक आफ्टर द चिल्ड्रन. तर लुक आफ्टर म्हणजे ज्याकडे ची काळजी घेणे. तर ह्याचं मराठीमध्ये त्याचा अर्थ आहे या फ्रेजचा. तर इथे तुम्हाला त्या फ्रेजचा मराठीत काय अर्थ आहे हे माहीत असेल तर तुम्ही लगेच त्याचा सेंटेन्समध्ये काय करू शकता तर वाक्यात त्याचा तुम्ही वापर करून ते वाक्य तुम्ही लिहू शकता. जर तुम्हाला हे अवघड जात असेल तर त्याला ऑप्शनला आहे की तुम्हाला एखादं इनकम्प्लीट सेंटेन्स देतील आणि तिथं ॲड अ क्लॉज टू
टू कंप्लीट द गिवन सेंटेन्सेस. तर तुम्हाला त्याचा क्लॉज लिहून काय करायचं आहे, तर ते सेंटेन्स कंप्लीट करून लिहायचं आहे. तर इथे पाहू शकता, आय सिलेक्टेड 3 पोएम्स. हे तुम्हाला इनकम्प्लीट सेंटेन्सचे प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेले आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, तर ॲड क्लॉज करायचं आहे. तर काय केलेलं आहे पहा, आय सिलेक्टेड 3 पोएम्स. परत ते वाक्य तुम्हाला उत्तर पत्रिकेमध्ये लिहायचं आहे आणि त्यापुढे तुमचं क्लॉज जे तुम्ही लिहिणार आहेत ते लिहायचं आहे. विच हेल्प्स अस इन द एक्झाम. तर हे देखील 1 मार्क्ससाठी असणार आहे. कोणतीही एक कृती यामधली सोडवायची. मी तुम्हाला दोन्ही पण कृती सोडवून दाखवलेल्या आहेत. तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 1B जो होता तो एकूण किती 1 मार्क्ससाठी असणार आहे पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न पाहू शकता तुम्ही, दुसरा प्रश्न देखील 1 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला काय करणार आहेत, तर 2 वर्ड्स देणार आहेत आणि त्या 2 वर्ड्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर ॲड अ प्रिफिक्स और सफिक्स टू मेक अ मिनिंगफुल वर्ड्स. तर इथं पाहू शकता 1 मार्क्ससाठी हा प्रश्न आहे. करेज दिलेलं होतं, तर तिथं करेजियस त्याला आपलं सफिक्स लावलेला आहे. त्यानंतर वंडर दिला होता शब्द, त्याला आपण वंडरफुल काय केलेला आहे, सफिक्स लावलेला आहे. तर यासाठी 1 मार्क्स असणार आहे. जर तुम्हाला हा प्रश्न अवघड जात असेल तर याला देखील ऑप्शनला असणार आहे तो, की सेकंड वन जो पहा, तुम्हाला काय करायचं आहे, दिलेल्या वाक्यापैकी कोणत्याही एका शब्दाचा वापर करून वाक्य तयार करायचं आहे, जे मिनिंगफुल असलं पाहिजे. तर इथं तुम्ही पाहू शकता की आय ॲडमायर यू फॉर युअर करेज आणि नो वंडर मीनू हॅड बीन अपसेट. तर इथं करेज आणि वंडर हा शब्द वापरून 2 सेंटेन्स तयार केलेले आहेत. तर अशा तऱ्हेने तुम्ही पाहू शकता क्वेश्चन नंबर 1B जो होता तो एकूण 2 मार्क्ससाठी होता. अशा तऱ्हेने आपण सेक्शन सेकंड जो आहे तो पाहिलेला आहे, जो एकूण किती तुम्हाला 10 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की सेक्शन जो सेकंड असणार आहे, आपण फर्स्ट बघितला, सेकंड असणार आहे तो तुमचा सीन पॅसेजवरती असणार आहे आणि तो स्टार्ट कुठून होतो, क्वेश्चन नंबर 2A पासून स्टार्ट होतो. तर तुम्हाला सेक्शन सेकंड जो असणार आहे तो नेहमी न्यू पेजवरच लिहायचा आहे. तर इथं पाहू शकता तुम्हाला उत्तरपत्रिकेच्या न्यू पेजवरच, उजव्या राईट हँड साईडच्या पेजवरच तुम्हाला सेक्शन सेकंड ऑलवेज स्टार्ट करायचा आहे. तर चला पाहूयात. तर क्वेश्चन नंबर 2A जो असणार आहे तो एकूण 20 मार्क्ससाठी, 2A जो असणार आहे तो 10 मार्क्ससाठी असणार आहे आणि तुमचा सेकंड जो सेक्शन असणार आहे तो 20 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये क्वेश्चन नंबर 2A जो असणार आहे तो 10 मार्क्ससाठी असणार आहे. तर इथं पाहू शकता A1 जो असणार आहे तो सिम्पल फॅक्च्युअलवरती असणार आहे. जस्ट तुम्हाला काय करायचं आहे, ट्रू फॉल्स लिहायचं आहे. दिलेला सेंटेन्स ट्रू आहे की फॉल्स आहे, विथ द हेल्प ऑफ दी गिवन सीन पॅसेज. जे पाठ्यपुस्तकाच्या वरील आधारित तुमचा पॅसेज असणार आहे, त्यावरच तुम्हाला काय करायचं आहे, शोधून ते सेंटेन्स करेक्ट आहे की फॉल्स आहे ते व्यवस्थित अगदी तुम्हाला शोधून तिथे लिहायचं आहे. सेंटेन्स लिहिण्याची अजिबात आवश्यकता नाही, फक्त ट्रू आणि फॉल्स तुम्हाला आन्सर्स लिहायचे आहेत विथ देअर ऑप्शन्स. त्यानंतर पाहू शकता की A2 जो असणार आहे तो सिम्पल फॅक्च्युअलवरती असणार, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलवरती असणार आहे, जो 2 मार्क्ससाठी असणार आहे. A1 देखील 2 मार्क्ससाठीच असणार आहे. A2मध्ये हाऊ और व्हाय टाईपचे क्वेश्चन्स किंवा कम्प्लीट द वेब बेस्ड ऑन द गिवन पॅसेज. तर दिलेल्या पॅसेजमधील उत्तर तुम्हाला शोधून तिथं वेबची डायग्राम देणार आहे, ती कंप्लीट करायची आहे. तर इथं पाहू शकता कॅरेक्टर्स इन द पॅसेज व्यवस्थित वाचायचं आहे. तर कोणकोणते कॅरेक्टर्स दिलेले आहेत, मिस्टर भूषण, त्यानंतर कमल किशोर कुक. तर हे कॅरेक्टर्स तुम्हाला व्यवस्थित अगदी लिहायचं आहे, त्यांचं अजिबात काय डिस्क्रिप्शन लिहित बसायचं नाही, जे विचारलं आहे तेवढंच लिहायचं आहे, टू दी पॉईंट. याला देखील 2 मार्क्स हे असणार आहेत. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलवरती A2 असणार आहे. A3 जो असणार आहे तो पहा तुमचा कशावरती असणार आहे, तर व्होकॅब्युलरी बेस्डवरती असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला सिनोनिम्स अँटोनिम्स फाइंड करायला सांगतील. तर इथं पाहू शकता की देर इज अन ओल्ड शिव टेम्पल ॲट द एंड ऑफ द विलेज. तर इथे व्होकॅब्युलरी बेस्डवरती असल्यामुळे तुम्हाला दिलेल्या जे सेंटेन्स आहे त्यामध्ये काय करा, तर ऑप्शन्स येतील आणि त्यावेळेला तुम्हाला फ्रेज इथे कोणती मॅच होते ते देखील लिहायला सांगतील. तर हे तुम्हाला जे दिलेलं आहे ते उत्तर तिथं व्यवस्थित काय केलेलं आहे, तर फ्रेज तिथे कोणती योग्य आहे ती तुम्हाला काय करायचे, तर शोधून लिहायचे आहे. विथ गिवन ऑप्शन्स देणार आहेत आणि त्यामधीलच एक ऑप्शन्स काय असणार आहे, तर करेक्ट जी फ्रेज आहे त्यामधील आपल्याला शोधून लिहायचं आहे, जे 2 मार्क्ससाठी असणार आहे. तर डिस्क्रायबिंग वर्ड्स देखील असू शकतात किंवा सिनोनिम्स फाइंड करा, अँटोनिम्स फाइंड करा, असे प्रश्न देखील इथे विचारू शकतात, जे 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर पहा A4 जो असणार आहे तो तुमचा काय असणार आहे, तर ग्रामर बेस्ड असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला काय करा, इन्फिनिटिव्ह फाइंड करा दिलेल्या वाक्यातील, किंवा दिलेलं वाक्य काय करा, तर तुम्ही हे सिम्पल पास्ट टेन्समध्ये किंवा
सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये, परफेक्ट पास्ट टेन्समध्ये करा. तर तुम्हाला अशा प्रकारे 2 मार्क्ससाठी A4 हा प्रश्न असणार आहे. त्यानंतर पाहू शकता A5 जो असणार आहे तो तुमचा पर्सनल रिस्पॉन्सवरचा असणार आहे. पॅसेजच्याच रिलेटेड जो सीन पॅसेज देणार आहे त्याच्याच रिलेटेड एखादा टॉपिक देतील आणि त्याच्यावर तुमचं पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन विचारतील. त्यावर तुमचं मत काय आहे ते तुम्हाला 2 मार्क्ससाठी ते लिहायचं आहे. तर इथं काय विचारलेलं पहा, डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग? तर तुमचं उत्तर काय, यस आय लाईक ऑनलाईन शॉपिंग. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही सिम्पली नो आय डोंट लाईक ऑनलाईन शॉपिंग. तर त्याचं कारण तुम्हाला पुढं लिहायचं आहे. 1 मार्क्स यासाठी असणार आहे आणि दुसरा राहिलेला 1 मार्क्स हा काय असणार आहे, तुमचा एक्सप्लेनेशनसाठी असणार आहे. तर काय लिहिलेलं आहे पहा, यस आय लाईक ऑनलाईन शॉपिंग. ऑनलाईन शॉपिंग प्रोव्हाइड्स अन अनमॅच्ड लेवल ऑफ कन्व्हिनियन्स. ऑनलाईन शॉपिंग इज एस्पेशली युजफुल फॉर बिझी पीपल or those with a limited mobility, as it allows customers to purchase products at time and from anywhere with an internet connection. तर अगदी सोप्या वळी तुम्हाला 4 ते 5 वळीत हा प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर 2B जो असणार आहे तो 10 मार्क्ससाठी असणार आहे, जो सीन पॅसेजवरतीच असणार आहे आणि ज्यासाठी तुम्हाला B1 मध्ये सिम्पल फॅक्च्युअलचे क्वेश्चन्स विचारतील. कंप्लीट द टेबल. तर हू सेड टू हुम, तुम्हाला पॅसेज जो मीनाचा आहे तो व्यवस्थित अगदी वाचून जायचा आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे तर त्यावरचेच प्रश्न हे सीन पॅसेजमध्ये तुम्हाला इथे आहेत, विचारलेले आहेत. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित अगदी ते हा जो टेबल आहे तो तुम्ही पेनेनच काढायचा आहे. त्यानंतर पाहू शकता B2 जो असणार आहे तो असणार आहे कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलवरती. तर इथं मीनास कॅरेक्टर विचारलेला आहे, ते देखील तुम्हाला 2 मार्क्ससाठी त्याचं देखील लेंदी उत्तर हे लिहायचं आहे विथ द हेल्प ऑफ द गिवन पॅसेज. त्यानंतर पहा B3 जो असणार आहे तो व्होकॅब्युलरी बेस्डवरती अँटेनॉम्स फाइंड केलेला आहे, बॅड, गुड, नेव्हर, ऑलवेज. हे देखील तुम्हाला किती 2 मार्क्ससाठी असणार आहे. तर इथं पाहू शकता 4 दिलेले आहेत, त्यामुळे 2 मार्क्ससाठी प्रत्येकी अर्धा मार्क्सचा असणार आहे. त्यानंतर B4 जो असणार आहे तो पाहू शकता ग्रामरचा असणार आहे, ज्यामध्ये एक्सप्लेमेंटरी सेंटेन्समध्ये दिलेलं सेंटेन्स कन्वर्ट करा. तर असा प्रश्न आहे, ते 2 मार्क्ससाठी आहे. त्यानंतर WH क्वेश्चन्स तयार करा. तर हे देखील तुम्हाला पॅसेजच्या रिलेटेड असणार आहे, परंतु काय तुमचं ग्रामर जर परफेक्ट असेल तर तुम्ही इथे 2 पैकी 2 मार्क्स हे घेऊन जा. त्यानंतर B5 जो अगेन असणार आहे तो पर्सनल रिस्पॉन्सवरच असणार आहे. तर तुम्हाला जो पॅसेज देणार आहे त्याच्या रिगार्डिंगच काय करणार आहेत, टॉपिक देणार आहेत. तर इफ आय हॅव अ फ्रेंड लाईक मीनासारखं जर माझी फ्रेंड असेल तर तुम्ही काय करा, आय वूड हॅव accepted her as she, and gently and without her realizing it I would point out her mistakes and guide her about what is the right and wrong. तर असं सोप्या तुमच्या भाषेत तुम्हाला काय सिम्पल सेंटेन्स विथ ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्सनुसार तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन जो 2 मार्क्ससाठी असणार आहे तो सोडवायचा आहे. तर अशा तऱ्हेने आपण सेक्शन 2 बघितला. त्यानंतर पाहू शकता सेक्शन 3 बघणार आहोत, जो तुमचा 10 मार्क्ससाठी असणार आहे. खूप सोपा असणार आहे, जो पोएट्री रिलेटेड असणार आहे. तर इथं पाहू शकता क्वेश्चन नंबर 3A जो असणार आहे तो 5 मार्क्ससाठी असणार आहे. एक तुम्हाला जी इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील कविता आहे ती देतील आणि त्याच्यावरचे 5 मार्क्सचे तुम्हाला क्वेश्चन्स तिथे असणार आहेत. तर A1 जो असणार आहे तो पहा सिम्पल फॅक्च्युअलवरती असणार आहे, ज्यामध्ये फिल इन द ब्लँक्स विथ द हेल्प ऑफ द पोएम. द गर्ल ऑन द बस वॉज वोअर अ क्रंच. तर तुम्हाला व्यवस्थित अगदी ती पोएम पहिल्यांदा वाचून घ्यायची, अंडरस्टँड करून घ्यायचे आणि त्याच्यावरचे 5 मार्क्सचे प्रश्न व्यवस्थित सोडवायचे आहेत. आणि ही जी तुम्हाला कृती देणार आहे ती पेनेनच काढायची आहे, इथे अजिबात पेन्सिलचा वापर कुठेही करायचा नाही. तो देखील A2 जो असणार आहे तो कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलवरती असणार आहे, जो 2 मार्क्ससाठी असणार आहे. A3 जो असणार आहे तो व्होकॅब्युलरी किंवा पोएटिक डिव्हाइसवरती तुम्हाला काय करतील तर दिलेल्या पोएममधील रायमिंग वर्ड्स शोधून लिहा. त्यानंतर काय करतील तर तुम्हाला दिले फिगर ऑफ स्पीच, ॲलिट्रेशन किंवा रिपिटेशन याचे सेंटेन्सेस याचे कवितेच्या ओळी तुम्हाला शोधून लिहा, असं 1 मार्क्ससाठी असणार आहे. तर अशा तऱ्हेने A2 to A3 5 मार्क्ससाठी हा प्रश्न असणार आहे. देन क्वेश्चन नंबर 3B जो असणार आहे तो अगेन पोएमवरचं ॲप्रिसिएशनसाठी असणार आहे, ज्यासाठी 5 मार्क्स हे असणार आहेत. तर पाहू शकता त्याचं टायटल लिहायचं आहे आपल्याला पहिल्यांदा, त्यासाठी अर्धा मार्क, नेम ऑफ द पोएट लक्षात ठेवायचं आहे प्रत्येक पोएमचं. त्यानंतर राईम स्कीम यासाठी 1 मार्क, फिगर ऑफ स्पीच यासाठी 1 मार्क्स आणि सेंट्रल थीम जे असणार आहे त्यासाठी 2 मार्क्स असणार आहेत. तर अशा तऱ्हेने 5 मार्क्स हे डिव्हिजन केलेलं आहे. हा प्रश्न देखील पोएमवरचाच असल्यामुळे तुम्हाला इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील ज्या सगळ्या पोएम्स आहेत त्यांचं ॲप्रिसिएशन व्यवस्थित अगदी राईम स्कीम काय आहे, फिगर ऑफ स्पीच, नेम ऑफ द पोएट व्यवस्थित लक्षात ठेवून जायचं आहे. त्यानंतर पहा सेक्शन 4 जो असणार आहे तो तुमचा कशावरती असणार आहे तर अनसीन पॅसेजवर असणार आहे आणि जो एकूण 15 मार्क्ससाठी असणार आहे. तर क्वेश्चन नंबर 4A जो असणार आहे तो
एकूण 10 मार्क्ससाठी असणार आहे. तर पहा, जो अनसीन पॅसेज देतील तो व्यवस्थित तुम्हाला वाचायचा आहे सर्वप्रथम आणि त्यानंतर त्याच्यावरचे प्रश्न हे सोडवायचे आहेत. तर A1 जो असणार आहे तो अगेन सिंपल फॅक्च्युअलवरती असणार आहे. तर फिल इन द ब्लँक्स त्याचं उत्तर तुम्हाला पॅसेजमध्येच असणार आहे. ते शोधून व्यवस्थित अगदी सेंटेन्स कंप्लीट करून लिहायचं आहे. जे 2 मार्क्ससाठी असणार आहे. A2 जो असणार आहे तो पाहू शकता तुम्ही, कंप्लीट द वेब कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलवरती असणार आहे. त्यामुळे तो पॅसेज तुम्हाला व्यवस्थित जर समजला असेल तर याचं उत्तर देखील त्याच्यामध्येच असणार आहे आणि ते शोधून तुम्हाला तिथं लिहायचं आहे, जे 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर पाहू शकता A3 जो असणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, तर व्होकॅब्युलरी बेस्डवरती असणार आहे. तर तुम्हाला त्याचं काय करायचं आहे, तर डिस्क्रायबिंग वर्ड्स किंवा मॅच द पेअर्स, इथं मॅच द पेअर्स तुम्ही दोन्ही जोड्या लावा. तर इथं तुम्हाला ॲन्सर्स लिहायचे आहेत. त्यानंतर कॉलम ए, कॉलम बी आणि त्याचे ॲन्सर्स त्याच्या पुढे असं लिहायचं आहे, ज्यासाठी किती 2 मार्क्स हे असणार आहेत. त्यानंतर A4 जो असणार आहे तो अगेन तुमचा ग्रामरवरचा असणार आहे. तर यामध्ये तुम्हाला सिंपल फ्युचर टेन्समध्ये दिलेलं वाक्याचं रूपांतर करा किंवा इथे कोणता क्वेश्चन टॅग येईल, हे सोपे प्रश्न असणार आहेत, जे 2 मार्क्ससाठी असणार आहेत. त्यानंतर A5 जो असणार आहे तो पाहू शकता, पर्सनल रिस्पॉन्सवरचा असणार आहे. तर इथं जो अनसीन पॅसेज होता तो रिगार्डिंग टू द सचिन तेंडुलकर आणि त्यांच्याविषयी होता, त्यामुळे ते क्रिकेटशी संबंधित आहेत. त्यामुळे तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्सवरचा क्वेश्चन काय विचारला आहे पहा, डू यू लाईक प्ले गेम्स? तर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे यस आय लाईक टू प्ले गेम्स. त्याचं एक्सप्लेनेशन देखील 1 मार्क्ससाठी विचारतात आणि त्याचं तुम्हाला उत्तर लिहिला त्याला 1 मार्क्स असणार आहेत. तर का आवडतं? बिकॉज प्लेइंग स्पोर्ट्स इन्क्रीजेस फिजिकल स्ट्रेंथ. स्पोर्ट्स कॅन ऑल्सो सर्व्स ॲज अ फॉर्म ऑफ स्ट्रेस रिलीफ अँड रिलॅक्सेशन. तर त्याचं कारण लिहायचं आहे का तुम्हाला गेम्स खेळायला आवडतात. तर हे अगदी 2 मार्क्सला असणार आहे. अशा तऱ्हेने सेक्शन जो 4 मधला 4A होता तो 10 मार्क्ससाठी आणि जो तुम्हाला अनसीन पॅसेज देणार आहे त्यावरचीच तुम्हाला काय करायचे आहे, तर 5 मार्क्ससाठी समरी विचारण्यात येते आणि तुम्हाला ते लिहायचं आहे. तर समरी रायटिंग करताना सर्वप्रथम तुम्हाला तो पॅसेज वाचायचा आहे आणि त्यामधले ते जे मेन पॉईंट्स आहेत त्याला अंडरलाईन करायचे आहेत आणि ते जे तुम्ही अंडरलाईन केलेले आहेत त्या पॉईंट्सचा काय करायचं आहे, द पॉईंट शुड बी डेव्हलप्ड इंटू अ मीनिंगफुल अँड ग्रॅमॅटिकल सेंटेन्स. तर त्या पॉईंट्सचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे, एक मीनिंगफुल आणि ग्रॅमॅटिकल सेंटेन्स तयार करायचे आहे. आणि काय करायचं आहे आपल्याला, तर समरी लिहिताना काय करायचं आहे, तर रिक्वायर्ड कंटिन्युटीसाठी स्टुडंट शुड यूज नेसेसरी कनेक्टर्सचा वापर करायचा आहे, जसं की इंग्रजीमध्ये ऑर, अँड, बट, हाऊएव्हर, देअरफॉर, बिकॉज हे जे कनेक्टर्स आहेत हे तुम्ही समरीमध्ये यांचा वापर केला तर यांचा वापर करायचाच आहे, जेणेकरून तुमची समरी ही टू दी पॉईंट दिसेल आणि व्यवस्थित अगदी त्याचा वापर केल्यामुळे तुमचं लेंदी ही समरी वाटणार नाही. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर समरीला टायटल मस्ट बी गिवन टू द समरी आणि हे जे टायटल असणार आहे ते काय असणार आहे, तर एकदम मेन आयडिया काय त्या अनसीन पॅसेजमधली मेन आयडिया आहे ती एक्सप्रेस करणारी असली पाहिजे. दिस टायटल मस्ट एक्सप्रेस द मेन आयडिया ऑफ द अनसीन पॅसेज. जो तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट किंवा जो अनसीन पॅसेज देणार आहे तर त्याची मेन आयडिया ही एक्सप्रेस करणारं तुमचं टायटल असलं पाहिजे. तर इथं बघा कसं अट्रॅक्टिव्ह टायटल दिलेलं आहे समरीला, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. त्यांच्याविषयी जो अनसीन पॅसेज दिला होता त्याची ही समरी असणार आहे. तर यासाठी तुम्हाला किती 5 मार्क्स असणार आहेत. 1 मार्क्स हे टायटलला असणार आहे आणि बाकीच तुम्ही कसं ग्रॅमॅटिकली व्यवस्थित लिहिलं आहे आणि सगळे पॉईंट्स कन्क्लूड आहेत का यासाठी तुमचे 4 मार्क्स हे असणार आहेत. तर अशा तऱ्हेने आपण सेक्शन 4 पाहिला. त्यानंतर पाहू शकता सेक्शन 5 जो असणार आहे तो अगेन तुमचा रायटिंग स्किलवरती असणार आहे आणि जो 20 मार्क्ससाठी आहे. तर पहिले इथं क्वेश्चन नंबर 5A मधला सेकंड फॉर्मल लेटरचं तुम्हाला दाखवलेलं आहे पहा. फॉर्मॅट सेंडरचा ॲड्रेस लिहायचा आहे, डेट लिहायला अजिबात विसरायची नाही. त्यानंतर रिसिव्हरचा ॲड्रेस कुणाला लिहितात त्याचं पत्ता, नाव. त्यानंतर सब्जेक्ट टू दी पॉईंट पाहिजे, ॲटलिस्ट कमीत कमी थोडक्या शब्दात आपल्याला ते लिहायचं आहे. त्यानंतर सॅल्युटेशन आणि बॉडी ही ॲटलिस्ट 7 to 8 लाईन्समध्ये असली पाहिजे आणि त्यानंतर युअर सिन्सिअरली. त्यानंतर तुमचा ईमेल नाही दिला तर चालेल, तुमचं नाव लिहायचं आहे. अशा तऱ्हेने 5 मार्क्ससाठी हे तुमचं लेटर रायटिंग हे असणार आहे, ज्यामध्ये इथे पाहू शकता फॉर्मल लेटर सोडवून दाखवलेला आहे. त्यानंतर जो क्वेश्चन नंबर 5B असणार आहे तो असणार आहे डायलॉग रायटिंगचा किंवा स्पीच रायटिंग. यापैकी तुम्ही दोन्हीपैकी कोणतेही एक सोडवू शकता. तर इथं डायलॉग रायटिंग सोडवून दाखवलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता हे 5 मार्क्ससाठी आहे.
ए जो असणार आहे तो 1 मार्क्स, बी जो असणार आहे तो 1 मार्क्स आणि सी जो असणार आहे तो 3 मार्क्ससाठी असणार आहे. तुम्हाला टॉपिक देणार आहेत आणि त्यावरचे तुम्हाला डायलॉग तुमच्या सेंटेन्समध्ये करून ॲटलिस्ट 6 लाईन्स पाहिजेत. प्रत्येक कॅरेक्टरचे 3-3 लाईन्स असे तुम्हाला 6 लाईन्समध्ये त्याचं डायलॉग हे तयार करायचे आहे, ज्यासाठी तुम्हाला 5 मार्क्स एकूण असणार आहेत आणि सी एसाठी 3 मार्क्स असणार आहेत. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित डायलॉग रायटिंग हे करायचं आहे. त्यानंतर पाहू शकता जो क्वेश्चन नंबर 6 ए जो असणार आहे तो इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला A1 आणि A2 असणार आहे. त्यापैकी एक कोणतेही सोडवायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की A2 जो व्हर्बल टू नॉन व्हर्बल म्हणजेच तुम्हाला एखादा पॅसेज देतील आणि त्याच्यावरती तुम्हाला काय ट्री डायग्राम करा किंवा तुम्हाला त्याचं काय करा तर टेबल फॉर्मॅटमध्ये ते व्यवस्थित अगदी त्याचं काय करायचं आहे आपल्याला कन्व्हर्जन करून लिहायचं आहे. तर त्यातलेच पॉईंट्स वापरायचे आहेत की तुम्हाला सेंटेन्सचं शॉर्ट वर्डमध्ये त्याचं रूपांतर करून लिहायचं आहे. इथं अमीर आणि अनिता यांचे कंपॅरिझन दिले आहे, त्यामुळे इथे कॅटेगरी करून तुम्ही व्यवस्थित अगदी टेबलच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही ते लिहायचं आहे आणि ज्यासाठी तुम्हाला 5 मार्क्स असणार आहेत. तर इथं अगदी सोपं आहे. पाहू शकता तुम्ही इथं अमीर, अनिताज, त्याचे एज, क्लास, फादर्स ऑक्युपेशन्स, मदर्स ऑक्युपेशन्स, तर तुम्हाला पॅसेजमध्येच हे उत्तर देणार आहेत आणि जस्ट तुम्हाला त्या टेबलमध्ये काय येते ते जस्ट वर्ड्स तुम्हाला मेन्शन करायचे आहे, ज्यासाठी 5 मार्क्स आहे. खूप सोपा प्रश्न आहे पहा. त्यानंतर पाहू शकता क्वेश्चन नंबर 6B जो असणार आहे तो 5 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यावरती एक्सपान्शन ऑफ आयडियाज किंवा रिपोर्ट रायटिंग किंवा तुम्हाला काय विचारतील तर स्टोरी रायटिंग यापैकी कोणतंही एक तुम्हाला सोडवायचं आहे. ऑप्शन्स असणार आहेत, त्यामुळे इथं एक्सपान्शन ऑफ आयडियाज सोडवून दाखवलेलं आहे. तर पाहू शकता 5 मार्क्ससाठी एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन टू चेंज द वर्ल्ड. तर हे नेल्सन मंडेलांनी म्हटलेलं वाक्य आहे की शिक्षण हे जग बदलण्यासाठी वापरले जाणारे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे. तर याविषयी तुम्हाला काय एक्सपान्शन ऑफ आयडियाजमध्ये त्याचं मिनिंग लिहायचं, त्यानंतर एक एक्झाम्पल लिहिला तरी चालेल. तर इथं पाहू शकता यस एज्युकेशन इज अ की टू eliminating all problems. If you want to grow and be successful then you need to be educated. तर एज्युकेशनचं जे पर्पज आहे ते व्यवस्थित अगदी तुम्ही 2 ते 3 पॅरेग्राफ्समध्ये इथे लिहायचं आहे आणि ज्यासाठी तुम्हाला किती 5 मार्क्सचे असणार आहेत. तर इथं पाहू शकता रायटिंग स्किल्सचा सेक्शन आपल्याला संपलेला आहे, सेक्शन 5. त्यानंतर सेक्शन जो 6 असणार आहे तो असणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो ट्रान्सलेशनचा असणार आहे, जो 5 मार्क्ससाठी असणार आहे. खूप सोपा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला ट्रान्सलेट द वर्ड्स हे 2 मार्क्ससाठी, ट्रान्सलेट द सेंटेन्सेस हे देखील 2 मार्क्ससाठी आणि ट्रान्सलेट द प्रूव्ह इन टू मराठी हे 1 मार्क्ससाठी असणार आहे. त्यामुळे व्यवस्थित अगदी हे सोडवायचं आहे. यामध्ये अजिबात तुम्ही जास्त वेळ घालवायचा नाही. फक्त याचं मराठीमध्ये असं ट्रान्सलेशन लिहिलं पेपरमध्ये तरी चालेल किंवा सेंटेन्स दिलेलं लिहून त्याचं ट्रान्सलेशन लिहिलं तरी चालेल. दोन्ही पण ॲक्सेप्टेड आहे एक्झाममध्ये. तर अशा प्रकारे आपण एकूण 10वीचा इंग्रजीचा 80 मार्क्सचा पेपर कसा सोडवायचा बोर्डाच्या परीक्षेत ते पाहिलं. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.